ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूं मैं साठी नगर में, जहां पे कल BMC का जो बेकायदा सी कार्रवाई किया गया। आइए जानते हैं यहाँ के जनता क्या कहती है। जय श्रीराम, माझं नाव गणेश अंकुश पाटोळे, राष्ट्रीय बजरंग दल विभागाध्यक्ष म्हणून या वस्तीमध्ये काम करतो मानखुरमध्ये। तर घटना असे इथं म्हणजे 5-6 वर्षापूर्वीच हे राष्ट्रीय बजरंग दलचं कार्यालय जनसेवेसाठी आहे। इथं लोकांचे काय कार्य होतात, लग्नाचा कार्यक्रम असो किंवा बर्थडेचा, छोट्या मुलाचा बर्थडेचा कार्यक्रम असो, सर्व काही सांस्कृतिक या ठिकाणी कार्यक्रम होत असतात। पण आज BMC ला काल काय झालं काय माहिती, अचानक न नोटीस देता न काही इन्फॉर्मेशन देता त्यांनी डायरेक्ट इकडं पूर्ण ते फौज त्यांची काय घेऊन आले आणि डायरेक्ट इथं बुलडोझरनं हातोडा चालू केला डायरेक्ट न सांगता। आणि त्याच्यामध्ये महापुरुषांच्या मूर्त्या होत्या, फोटो होते, हे देखील त्या अधिकाऱ्यांना समजलं नाही ना। टाळा सुद्धा खोलू दिला नाही त्या लोकांनी। म्हणजे एवढं यांचं मध्ये धाडस आलं कुठनं, म्हणजे याच्या पाठी कुठली शक्ती आहे, कोणी प्रेशर दिला नक्की, ह्याची पण आम्हाला माहिती मिळाली पाहिजे। हो 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 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्त्या होता, तसंच महापुरुषांचे फोटो होते। डॉक्टर बाबासाहेब गोपले ज्यांनी हे बाजूची वस्ती बसवली, म्हणजे जे अण्णाभाऊ साठेंकडे आपल्या पाठी, सुनील कांबळे आणि अमृता पाटील या 2 अधिकारी जे आहेत त्यांनी हे कारवाई केली, ते होतं समोर। आणि यांच्या अगोदर सुद्धा मी जे अमृता पाटील आहेत त्यांना कितीतरी पत्रव्यवहार केलेले आहेत, म्हणजे अनधिकृत बांधकामासाठी, पण ते त्यांना दिसत नाहीये। महाराष्ट्र नगरमध्ये जाऊन बघा, मस्जिद किती पुढे वाढलेलं, मानपूर स्टेशनची मस्जिद बघा, त्याला पुढे छप्पीला आहे, ते दिसत नाही यांना। डब्बा कंपनी बघा, अण्णाभाऊ साठे नगरमध्ये एवढा अनधिकृत झोपडपट्टी वाढली, ते यांना दिसत नाही। म्हणजे तेव्हा काय डोळे दाखलेले का यांचे? हे आयुक्ताला सुद्धा समजलं पाहिजे की आयुक्त आहेत। काल आम्ही घेराव टाकला, तर आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलो, तेव्हा त्याने थोड्या वेळानंतर इथं अधिकारी पाठवले आणि मग ते शहानिशा करून त्यांनी जे फोटो वगैरे आहेत ते घेऊन गेले इथलचे। नाही, जे म्हणजे कायदेशीर कारवाई जे आहे, म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी देखील आणि प्लस धार्मिक भावना दुखावल्यात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे अधिकारी आहेत। जिस तरीके से आपने देखा कि यहाँ पे देवी देवता का मूर्ति जो था वो खंडित हो गया है। यहाँ पे अपने महामानव बाबा साहब अम्बेडकर, अण्णाभाऊ साठे, इन लोगों का सबका फोटो, छत्रपति शिवाजी महाराज का, तो क्या उनको इतना समझता नहीं है कि जिस तरीके से उन्होंने इन लोगों का मूर्ति के साथ छेड़छाड़ किया। तो देखते हैं प्रशासन और BMC इसके ऊपर क्या कार्रवाई करती है। ऐसे जय श्रीराम, दिनेश दशरथ आहेर, ठीक आहे, मानपूर शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष आहे। आता ही BMC ने कारवाई केली, ठीक आहे ना। कारवाई करायच्या वेळी आमचे देव देवतांचे फोटो आतमध्ये असताना, ठीक आहे, लॉक होता, ठीक आहे, सांगितलं पाहिजे बाबा आम्ही तोडणार आहे ते, ठीक आहे, तुम्ही तुमची वस्तू काय असेल ती काढून घ्या, बरोबर ना। न खोलता त्याने डायरेक्ट त्याच्यावरती बुलडोझर चढवला, या गोष्टी चुकीच्या आहे। आणि तुम्ही बोलता रोडचं असे बघायला गेलं तर असे किती ठिकाणी अनलिगल चालू आहे, पूर्ण फुटपाथ ताब्यात घेतलेले असे महाराष्ट्रनगरच्या बघितलं किती मस्जिदी पुढे आलेले आहे, बरोबर ना। त्याच्यावरती कारवाई न करता खाली आपल्या हिंदूवरतीच का, बरोबर ना। आणि एक कार्यालय बजरंग दलचं कार्य होतं, तिथं चांगले काय आपण कार्य करतो त्या ठिकाणी, आणि त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट बुलडोझर लावता, म्हणजे या गोष्टी चुकीच्या आहे, बरोबर ना। तुम्ही जिथं कारवाई केली पाहिजे तिथे करत नाही। खाली हिंदू खाली समजदार असतो, समजून घेतो, त्यालाच तुम्ही दम देणार, बरोबर ना। त्यालाच कसा गप्प केलाय त्याच गोष्टीचा विचार करतात, त्या गोष्टी चुकीच्या आहे, बरोबर ना। आमची मागणी अशीच आहे का जे झालं ते चुकीचं आहे ते, ठीक आहे ना। ज्या साहेबांनी त्या गोष्टी केल्या त्या चुकीच्या, त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, बरोबर ना। आणि हिंदूवरती आज हिंदूचे मन दुखावले, बरोबर ना। हिंदू काय चांगलं काम करायला गेला तर हिंदूला कसं खेचतात आणि कसं आतमध्ये टाकलंय त्या गोष्टीचा विचार करतात प्रशासन। नोटीस वगैरे आम्हाला काही दिलेलं नाही, आणि जे घडलं ते चुकीचं घडलेलं आहे। कार्यालय एक चांगली सेवा करतो आम्ही या ठिकाणी, बरोबर ना। असे काय कॅम्प असतात, आमच्या ब्लड कॅम्प असतात, चांगले काय शिबिर वगैरे असतात, त्या ठिकाणी तुम्ही आज उद्ध्वस्त केलं बिना सांगता, त्या गोष्टी चुकीच्या आहे, ठीक आहे ना। आता आज तुम्ही बघा, शिवाजीनगर झाला, बैगनवाडी झाला, त्या ठिकाणी कितीतरी अनलिगल झोपडी वगैरे रोडवरती फुटपाथ वरती आलेलं, बरोबर ना। त्या ठिकाणी तुम्ही जावा ना, तिथं गरज आहे जास्त। आज शिवाजीनगर पूर्ण पाकिस्तान झालेला आहे। डब्बा कंपनी बघा तुम्ही,
कोण आहे डब्बा कंपनीमध्ये? हा, पूर्ण डब्बा कंपनी झालेले, पूल झालेले, बरोबर ना? त्या ठिकाणी कारवाई करा, जिथं गरज आहे जास्त तिथं कारवाई करा. अरे इथं चांगल्या काय कामं चालू आहेत, त्यांना तुम्ही हे करता, त्रास देता. हा, आम्ही किती वर्षापासून या ठिकाणी 10 वर्षापासून आमचं कार्यालय आहे, बरोबर ना? आज तुम्ही तोडलं अनलिगल तुम्ही बोलता ना, अनलिगल तुम्ही सांगा ना, नोटीस द्या एक, बरोबर ना? अनलिगल तिथं देवताचे फोटो होते, बरोबर ना? सर्व काय त्या ठिकाणी असताना तुम्ही डायरेक्ट बुलडोजर चढवला, आमचं नुकसानी झालं, त्याची भरपाई पण आम्हाला तुम्ही दिली पाहिजे. ठीक आहे ना? तर आम्ही आमचं आंदोलन, आमचे बजरंग दल आमचं आंदोलन करेल. ठीक है. जिस तरीके से देखा आपने, यहाँ पे जनता में आक्रोश का माहौल है कि जिस तरीके से इन लोगों ने कार्रवाई किया, ना नोटिस दिए, ना कुछ और ना इन्फॉर्मेशन किया, और डायरेक्ट यहाँ का ऑफिस तोड़ा और यहाँ पे देवी देवता के साथ छेड़छाड़ हुआ. ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रहिए NS लाइव न्यूज.